काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे मान्य आहे, परंतु तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम पहिल्यापासून करतो, बाकी काही नव्हतं. अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात. आपल्या बारामतीमध्ये NT समाजाचे आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे. मार्केट यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून. सातवसाहेब आमचे नगराध्यक्ष आहेत. तर एक आपल्यापासून एक माझा दुर्ज्ञान होतं ॲक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण OBCमधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला होता की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतो आहे आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आहे, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढं जाऊयात, म्हणून ते पुढं आणलं. 8:19 मेसेज केला होता. त्याच्यावरती विमान रेंजमध्ये आल्यानंतर 8:37 दादांनी मेसेज वाचला आणि पटकन लगेच फोन केला की बाबा काळजी करू नकोस, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. याच्यापूर्वी मेसेज काय होता तुमचा? एक इलेक्शनच्या एका निवडी संदर्भात होता. तो मी मला जे माझ्या बुद्धीप्रमाणे जे वाटलं तो मी त्यांना मेसेज टाकला, पण त्या गोष्टी दादांनी सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी अगोदरच केलेल्या होत्या. त्याच्यामुळे दादांनी फोन करून सांगितलं की बाळा तू काळजी करू नकोस, आपण सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. तुमचं आणि अजितदादांचं बॉन्डिंग यापूर्वी असंच होतं? हो, लहानपणीपासून किंवा म्हणजे जन्मापासून असंच आहे. आणि मी पवार आहे हा भाग सोडून द्या, प्रत्येक बारामतीकराचं किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला कुणीही जाऊ द्यात, असं नाहीये की पवार आहे म्हणूनच हा रिप्लाय होता. कुणीही मेसेज केला, कुणी फोन केला तरी दादांकडून त्या क्षणाला त्या मिनिटालाच त्या कामासंदर्भात तातडीने निर्णय व्हायचा. काय परिस्थिती आहे गावावरती, बारामतीवरती? अत्यंत सगळेच खरोखर खूप दुःखात आहेत, कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथून पुढे काय अडचण येणार आहे. जे आज तुम्ही बघितलं की एका मेसेजला जर विमानात असताना सुद्धा रिप्लाय येत होता, तर हे शक्यच नाहीये की कुणीच एवढं करू शकतं. दादा जे होते ते फक्त दादाच करू शकतात, त्या दादांना रिप्लेसमेंटच नाहीये. तुमचा कॉल संपल्यानंतर किती वेळाने तुम्हाला समजलं ही दुर्घटना घडली? कॉल संपल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात बारामतीतून फोन आला की अहो दादांच्या विमानाचा ऍक्सिडेंट झालाय. मला विश्वासच बसत नव्हता, कारण मी 5 मिनिट अगोदर बोललेलो. मी म्हटलं नसेल तसं, मी स्वतःच बोललोय आता, पण ते